नमस्कार मंडळी. मी CA कुणाल टरघळे स्वागत करतो आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजचा आपला विषय आहे कर्ज मंजुरीची प्रक्रिया. कोरोना महामारीमुळे उद्भवलेल्या आर्थिक अडचणींना सामोरे जाण्यासाठी फायनान्स मिनिस्ट्रीने काही दिवसांपूर्वी एक आर्थिक बजेट जाहीर केले. त्या बजेटमध्ये मोलाचा वाटा आहे MSMEसाठी दिलेल्या कोलॅटरल फ्री ऑटोमॅटिक लोनचा. तर या अनुषंगानेच मी आपल्यासाठी घेऊन आलो आहे कर्ज मंजुरीची प्रक्रिया. पहिल्यांदा आपण समजून घेऊया की कर्जाचे प्रकार कोणते. तर यामध्ये प्रामुख्याने 2 प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे तो फंड बेस, जिथे बँक तुम्हाला फिजिकली पैसे देण्याची सेवा देते. फिजिकली म्हणजेच काय, तर बँक आपल्याला एक फॅसिलिटी देते जेणेकरून आपल्याला ते पैसे काढण्याच्या किंवा ते पैसे यूज करण्याची मुभा दिली जाते. फंड बेस फॅसिलिटीजमध्ये नॉर्मली कवर होतात टर्म लोन आणि कॅश क्रेडिट. टर्म लोन म्हणजेच काय, तर बँक तुम्हाला सँक्शनिंग नंतर एक पर्टिक्युलर अमाऊंट जी आहे तुमच्या अकाउंटला क्रेडिट केली जाते किंवा तुम्हाला ती रिसिव्ड केली जाते कॅशद्वारे. तर ही जी रक्कम आहे ती रिपे करताना एक पर्टिक्युलर EMI दिला जातो. त्या EMIमध्ये आपलं इंटरेस्ट व प्रिन्सिपल हे दोन्ही कंपोनंट असतात व ते महिन्याला किंवा 3 महिन्याला, क्वार्टरली ज्याला आपण असं म्हणतो, तर महिन्याला किंवा 3 महिन्याला बँक अकाउंटकडून रिकवर केले जाते. याचे उदाहरण द्यायचे म्हटले तर हाऊसिंग लोन, कार लोन, मशिनरी लोन, प्रॉपर्टी लोन इत्यादी. त्यानंतर दुसरा प्रकार आहे कॅश क्रेडिट किंवा ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी. या प्रकारच्या लोनमध्ये बँक तुम्हाला पर्टिक्युलरली एक लिमिट देते, ज्या लिमिटपर्यंत बँकेमधून तुम्ही पैसे काढू शकता व त्यावर आपल्याला EMI देण्याची गरज नसते. EMI देण्याऐवजी आपल्याला केवळ त्याचा इंटरेस्ट भरावा लागतो व इंटरेस्ट भरल्यानंतर आपल्याला ती फॅसिलिटी इयर ऑन इयर बेसिसमध्ये रिन्युएबल असते. त्यानंतर दुसरा प्रकार आहे नॉन फंड बेस्ड फॅसिलिटी. नॉन फंड बेस्ड फॅसिलिटी म्हणजे काय, तर ही एक सेवा दिली जाते बँकेकडून, जेणेकरून बँक एक शाश्वती किंवा अश्युरन्स देते थर्ड पार्टीला, आपल्या कस्टमरच्या बिहाफमध्ये. याचे उदाहरण द्यायचे म्हटलं तर बँक गॅरंटी किंवा लेटर ऑफ क्रेडिट. बँक गॅरंटी म्हणजेच काय, दोन्ही ॲक्च्युली थोडेफार सिमिलर्स आहेत, बँक गॅरंटी असो किंवा लेटर ऑफ क्रेडिट असो. इथे बँक थर्ड पार्टीला गॅरंटी देते की आपला कस्टमर जो आहे तो योग्य वेळेवर कॉन्ट्रॅक्ट पूर्ण करेल किंवा आपलं पेमेंट देईल. जर हे पूर्ण झाले नाही तर बँक थर्ड पार्टीला इनकॅश करण्याची मुभा देते. त्यानंतर आपण बघूया की बँकेकडे कर्जासाठी अर्ज करताना आपण पूर्ण फाईल ही तंतोतंतपणे परिपूर्ण असलेली दिली पाहिजे. त्यासाठी आपण बघतोय कर्जाच्या मागणीसाठी लागणारे संपूर्ण कागदपत्रे. यामध्ये पहिला जो डॉक्युमेंट आपल्याला फाईलमध्ये लावा लागतो तो आहे बँकेचे ॲप्लिकेशन फॉर्म. तर हे विशिष्ट ॲप्लिकेशन फॉर्म हा प्रत्येक बँकेचे किंवा संस्थेचा त्याचा स्वतःचा एक फॉर्मॅट असतो. त्यामध्ये आपल्याला बेसिक डिटेल्स तसेच आपले आर्थिक डिटेल्स त्यामध्ये भरावे लागतात. दुसरा जो डॉक्युमेंट आहे तो म्हणजे प्रोजेक्ट रिपोर्ट किंवा प्रोफाईल ऑफ द बरोबर. तर यामध्ये आपण बिझनेसबद्दल डिटेल्स द्यावे लागतात, ज्यामध्ये बेसिकली ओनर मालकाचे एक्सपिरियन्स, त्याच्या प्रोडक्टचे डिटेल्स, मार्केट जिथं तो ऑपरेट करतो आहे, त्यानंतर त्याचे कॉम्पिटिटरच्या स्ट्रॅटजी, त्याच्या स्वतःच्या स्ट्रॅटजी, त्याचे स्वतःचे स्ट्रेंथ, विकनेस व लागणारे रेबन स्ट्रेंथ. हे तर तुम्हाला मी जस्ट एक उदाहरण सांगतो आहे, ते आपण पुढे चालून डिटेलमध्ये बघणारच आहोत. त्यानंतर तिसरा प्रकार आहे बिझनेस प्रूफ ऑफ द बॉरोवर. बिझनेस प्रूफ म्हणजेच काय, तर त्याच्यासाठी बिझनेससाठी लागणारे जे बेसिक डॉक्युमेंट्स आहेत, जसं की शॉप पॅक, GST रजिस्ट्रेशन, पार्टनरशिप डीड, पार्टनरशिप असेल तर पार्टनरशिप डीड, प्रायव्हेट लिमिटेड असेल तर AOA, MOA किंवा इन्कॉर्पोरेशन सर्टिफिकेट. त्यानंतर बेसिक KYC डॉक्युमेंट ऑफ द बॉरोवर. बॉरोवर म्हणजेच कोण, तर पार्टनरशिप असेल तर पार्टनर्स, कंपनी असेल तर त्याचे डायरेक्टर्स किंवा प्रोप्रायटरशिप या सर्वांचे आपल्याला पॅन कार्ड, आधार कार्ड किंवा त्यांचे रेसिडेन्शियल लाईट बिल हे त्यामध्ये आपल्याला अटॅच करावं लागतं. त्यानंतर 5वे डॉक्युमेंट आहे प्रॉपर्टी डॉक्युमेंट्स. प्रॉपर्टी डॉक्युमेंट्समध्ये नॉर्मली कवर होतात त्यांची ओरिजिनल सेल डीडची कॉपी, त्यानंतर NOC किंवा कंप्लिशन सर्टिफिकेट. त्यानंतर इन्कम प्रूफ किंवा त्यामध्ये कवर होतात इन्कम टॅक्स रिटर्न किंवा ऑडिटेड फायनान्शियल ऑफ द लास्ट 3 इयर्स, म्हणजे गेल्या 3 वर्षाचे ऑडिटेड फायनान्शियल्स आपल्याला तिथे डॉक्युमेंट करावे लागतात. व काही केसेसमध्ये आपल्याला पुढील 5 किंवा 7 वर्षांचे, 5, 7 किंवा 10 वर्षांचे जसे बँकेचे डिमांड असेल त्याप्रमाणे आपल्याला प्रोजेक्ट रिपोर्टसुद्धा त्यामध्ये अटॅच करून द्यावा लागतो. 7वं डॉक्युमेंट आहे बँकिंग किंवा लोन स्टेटमेंट फॉर द लास्ट 1 इयर. बँकिंग म्हणजे काय, तर बँकेने जे कुठले करंट अकाउंट ऑपरेट केलेले आहेत तर त्याचे संपूर्ण स्टेटमेंट ते आपल्याला डॉक्युमेंट करावं लागतात. व जे कुठल्या प्रकारचे कर्ज घेतलेले आहेत तर त्याचे एक स्टेटमेंट आपल्याला अटॅच करावं लागते. 8वी डॉक्युमेंट लिस्ट आहे ते म्हणजे डेटर्स आणि क्रेडिटर्सची लिस्ट.
डेटर्स अँड क्रेडिटर्स म्हणजेच काय, तर आपले कस्टमर किंवा सप्लायर्स. तर मेजर कस्टमर आणि सप्लायची लिस्ट आपल्याला तिथे द्यावी लागते. त्यानंतर लास्ट इयर GST रिटर्न देता, तर आपण मंथ ऑन मंथ बेसिसमध्ये जे GSTR 3B रिटर्न फाईल करतो, तर त्याची एक समरी आपल्याला संपूर्ण वर्षाची बँकेला सबमिट करावं लागतं, जे त्यांना टर्नओव्हर क्रॉस चेकसाठी बेसिकली युजफुल असते. त्यानंतर आपण बघणार आहोत की बँकेच्या एंडनं कुठली प्रोसेस असते. तर बँकेच्या एंडमध्ये बेसिकली सगळ्यात पहिले ते बघतात तुमची KYC डॉक्युमेंट. ठीक आहे. तर KYC डॉक्युमेंट चेक करताना ते सर्वात पहिले बघतात तुमचा आयडेंटिटी प्रूफ, जो की आपण पॅन असो, आधार असो, किंवा बिझनेसच्या केसेसमध्ये पार्टनरशिप डीड, AOA, MOA वगैरे जे कुठले डॉक्युमेंट आहे, तर त्याची ते एक ऑथेंटिसिटी तिथे क्रॉस चेक केली जाते. तर ऑथेंटिसिटी क्रॉस चेक करण्यासाठी ते बेसिकली रजिस्टर ऑफ कंपनीज म्हणजे ROC जी MCA साईट आहे ती चेक करतात. रजिस्टर ऑफ फर्म्समध्ये ते चेक करतात की तुमचं जे इन्कॉर्पोरेशन सर्टिफिकेटचा जो नंबर आहे तो व्हॅलिड आहे की नाही. त्यानंतर जर डेट ऑफ इश्यू जर रिसेंटची असेल म्हणजे आणि तुमचे ऑडिटेड फायनान्शियल्स तुम्ही लास्ट 3 इयर्सचे अटॅच करताय, तर तिथं ते स्पेशल कन्सिडरेशन दिले जाते. त्यासाठी रिझन जे आहे ते जस्टिफायबल असलं पाहिजे, जसं की नेम चेंज असो किंवा इतर कुठले चेंज इन द कॉन्स्टिट्यूशन जर असेल तर ते सर्टिफिकेट नवीन इश्यू केले जाते. पॅनमध्ये म्हणा, नाही तर पार्टनरशिपच्या केसेसमध्ये. तर सांगायचं हेच होतं की डेट ऑफ इश्यू जर लवकर असेल तिथे थोडंफार स्पेशल कन्सिडरेशन दिले जाते. त्यानंतर आहे ॲड्रेस प्रूफ. ॲड्रेस प्रूफ हा बेसिकली पर्सनल व्हिजिटमध्ये क्रॉस चेक केलाच जातो. त्या व्यतिरिक्त फील्ड इन्व्हेस्टिगेशन एजन्सी म्हणून एक एक्सटर्नल एजन्सी अपॉइंट केली जाते बँकेद्वारे. तर ही एजन्सी बिझनेस जिथे लोकेटेड आहे तर त्याच्या आसपास थोडंसं क्रॉस चेक करते. त्यांची एक पर्टिक्युलर एक मेथड असते व्हेरिफिकेशनसाठी, त्या व्हेरिफिकेशनद्वारे ते चेक करत असतात. त्यानंतर बिझनेस प्रूफ म्हणजेच काय, तर आपण जे काही शॉप ॲक्ट किंवा उद्योग आधार हे लावलेले आहेत किंवा GST रजिस्ट्रेशन्स आपण जे काही तिथे अटॅच केलेलं आहे, तर ते ऑनलाईन पोर्टलद्वारे ते बेसिकली चेक करत असतात. KYC डॉक्युमेंट व्हेरीफाय झाल्यानंतर पुढे बारी येते ती आहे पर्सनल व्हिजिटची. तर यामध्ये सुरुवातीला ओनरकडून व्यवसायाबद्दलची काही माहिती घेतली जाते. तर या माहितीमध्ये सर्वप्रथम विचारले जाते की आपली एक्झॅक्टली बिझनेस ॲक्टिव्हिटी कुठली आहे. तर यामध्ये ते त्यांचा उद्देश हा असतो की आपलं ट्रेडिंग आहे, मॅन्युफॅक्चरिंग आहे किंवा सर्व्हिस सेक्टरमध्ये आपण एंटर केलेले आहे. त्यानंतर आपलं पर्सनल बॅकग्राऊंड काय आहे. तर यामध्ये अपेक्षित असं असतं की त्याचं पर्सनल बॅकग्राऊंड म्हणजे आपले एक्झॅक्टली फॅमिली बॅकग्राऊंड काय, म्हणजे आपण बिझनेस फॅमिलीतले आहात का. त्यानंतर आपले फॅमिलीमध्ये कोण कोण आहेत, आपले मुले काय करतात, त्यांचे पुढे चलून बिझनेसमध्ये इंटरेस्ट आहे की नाही. तर हे बऱ्यापैकी विचारायचा हेतू हाच असतो. त्यानंतर आहे प्रोडक्ट लाईन म्हणजेच काय, तर आपला मेन प्रोडक्ट कुठला आहे. त्यानंतर लिस्ट ऑफ प्रोडक्ट जे आहेत ज्यामध्ये आपण डील करतो, आपण मॅन्युफॅक्चरिंग करतो किंवा ट्रेडिंग करतो, तर मेजर प्रोडक्ट कुठले आहेत व त्यांचा टर्नओव्हर काय, हा विचारण्याचा त्यांचा हेतू असतो. त्यानंतर एरिया ऑफ ऑपरेशन किंवा कॉम्पिटेटिव्ह स्ट्रॅटेजी कुठली आहे, तर आपण कोणकोणत्या जिओ लिमिटपर्यंत आपण ऑपरेट करतो व आपल्या स्पर्धकाला कशा प्रकारे आपण मॅनेज करतो इन टर्म्स ऑफ प्राईस और इन टर्म्स ऑफ कॉम्पिटेटिव्हनेस. त्यानंतर एक्सपिरियन्स इन द लाईन ऑफ बिझनेस. तर जे कोणी मॅनेज करणारे बिझनेस आहेत किंवा जे बिझनेस ओनर आहेत, तर यांचा या सेम लाईनमध्ये किती वर्षांचा अनुभव आहे. तर जेवढा जास्त अनुभव आहे तेवढा जास्त ते कन्सिडर केला जातो की आपली बिझनेस जो आहे तो स्टेबल आहे किंवा त्यावर आपण लोन अधिक प्रकारे देण्यासाठी आपण पॉझिटिव्हली विचार करू शकतो. त्यानंतर क्रेडिटवर्दीनेस म्हणजेच काय, तर बिझनेस जो चालतो आहे तर तो चालवण्यासाठी जो रॉ मटेरियल होतो, तर रॉ मटेरियलला पेमेंट देण्यासाठी आपल्याकडे एक्झॅक्टली किती साईट भेटते किंवा आपण जेव्हा समोर सेल करतो आहे कस्टमरला, तर कस्टमरला आपण किती क्रेडिट पिरियड ऑफर करतो आहे. तर या गोष्टी बेसिकली विचारल्या जातात. त्यानंतर आहे प्रिमायसेस किंवा इन्व्हेंटरी. तर प्रिमायसेस जे कुठले आपण ज्या जागी आपण ऑपरेट करतो किंवा जिथे आपण बिझनेस चालवतो ते स्वतःचे आहे किंवा रेंटेड आहे. रेंटेड असेल तर त्याचं रेंट किती, जर स्वतःचे असेल तर ते कुणाच्या नावावर आहे व एक्झॅक्ट एरिया किती आहे, ऑपरेशन कशा प्रकारे हँडल केले जाते, त्याचे शिफ्ट किती आहे, ही गोष्ट त्यामध्ये माहिती केली जाते. त्यानंतर आहे नंबर ऑफ द वर्कर्स. तर वर्कर्समध्ये स्किल्ड वर्कर्स किती आहेत, सेमी स्किल्ड किती आहेत, त्यानंतर ऑफिसमध्ये किती स्टाफ एम्प्लॉय करते, प्रत्येकाची सॅलरी, वेज रेट काय आहे, अशा प्रकारची माहिती तिथे विचारली जाते. त्यानंतर शेवटीला ऑपरेशनल कॅपॅसिटी किती आहे व आपली स्टँडर्ड कॅपॅसिटी किती आहे. फ्युचरमध्ये जर एक्सपान्शन करणार आहात तर एक्सपान्शन झाल्यानंतर आपली कॅपॅसिटी किती असेल. तर ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या पर्सनल व्हिजिटमध्ये विचारल्या जातात व विचारून झाल्यानंतर जो कुठला ऑपरेशनल मॅनेजर आहे तो प्लस ऑपरेशनल मॅनेजर म्हणजेच कोणतरी एक प्रोडक्शन मॅनेजर व त्या व्यतिरिक्त ओनर किंवा डायरेक्टर्स कंपनीचे, तर हे मिळून एक जी काही एक्झॅक्ट बिझनेस ॲक्टिव्हिटी कॅरीड आउट केली जाते त्या प्रिमायसेसमध्ये ती ऑब्झर्व केली जाते व त्याबद्दल काही प्रकारचे प्रश्न केले जातात. त्याचे उत्तरं जे आहेत ते ओनरकडून बेसिकली एक्सपेक्ट केलेले जातात. यामागचा हेतूच असतो की ओनरला आपल्या बिझनेसबद्दल किती माहिती आहे आणि किती एक्सपेक्टेशन्स आहे फ्युचरमध्ये.
त्यानंतर आपण एक इम्पॉर्टंट पॉईंट डिस्कस करणार आहोत आणि तो म्हणजे सिबिल चेक. तर सिबिल चेकमध्ये पहिल्यांदा आपल्याला बघावं लागतं की सिबिल स्कोअर किती आहे. सिबिल स्कोअर हा व्हॅरी करतो -1 ते 999 किंवा 1000पर्यंत. तर बेसिकली 750 हा आयडियली चांगला स्कोअर मानला जातो. 750पेक्षा चांगला असेल तर खूपच छान, पण ॲटलिस्ट 750 असला पाहिजे एखाद्या व्यक्तीचा. त्या व्यक्तीचं जर 600 किंवा 500 जर असेल तर त्या सिबिलमध्ये काही रिपेमेंट ट्रॅकबद्दल चुकीच्या गोष्टी घडलेल्या आहेत किंवा त्याच्यामध्ये ओव्हरड्यूज आहेत असे मानले जाते. त्या व्यतिरिक्त -1 हा सिबिल स्कोअर अशा व्यक्तीचा असतो ज्याचे पहिले कुठल्याही प्रकारचा ट्रॅक नाही, म्हणजे ज्याने पहिले कुठल्याही प्रकारचे लोन घेतलेले नाही आहे. तर -1 हा सुद्धा एक बेसिकली चांगला स्कोअर मानला जाईल, कारण की त्याचा पहिला कुठलाही ट्रॅक नाही आहे. तर त्यावर पण -1 स्कोअर असणाऱ्यावर बँक बऱ्याचदा ट्रस्ट करत नाही. म्हणजेच बऱ्याचशा बँकेची अशी कंडिशन असते की -1 सिबिल स्कोअरसुद्धा चांगला नाही आहे. त्यानंतर मिसमॅच इन द नेम ऑर ड्युअल पॅन. सिबिल काढताना काही बेसिक डिटेल्स आपल्याला द्यावे लागतात, जसे की पॅन, ॲड्रेस, डेट ऑफ बर्थ. तर यावरून सिबिल ही जी एजन्सी आहे त्यामध्ये बऱ्याचदा ॲप्लिकंटचे 2 किंवा त्याहून जास्त पॅन असल्याचे आढळून येते. लोन्स पेमेंट हिस्ट्री ऑफ द ॲक्टिव्ह ऑर मॅच्युअर लोन्स. सो इथे आपण जे काही चालू असलेले लोन्स आहेत किंवा जे ऑलरेडी आपण क्लोज केले आहेत किंवा मॅच्युअर झालेले आहेत अशा लोन्सची क्रेडिट हिस्ट्री चेक केली जाते की त्याबद्दल आपण EMI रेग्युलर पे केला आहे की नाही. जर डिले झाला आहे तर तो किती दिवसापर्यंत झाला आहे. विदिन 30 डेज पे केला की त्यापेक्षा जास्त काळ आपल्याला लागलेला आहे. रिसेंट इन्क्वायरीज म्हणजेच काय, तर आपण जेव्हा सिबिल काढतो तर तेव्हा त्या बँकेला स्वतःची एक ID आणि युजर ID आणि पासवर्ड असतो. तर तो पर्टिक्युलरली सिबिल चेक झाल्यानंतर तिथे इन्क्वायरीजमध्ये त्याचं नाव दिसलं जातं की बाबा ह्या पर्टिक्युलर बँकेने सिबिल इन्क्वायरी केलेली आहे. तर जेव्हा आपण गेल्या 6 महिन्यामध्ये काही सिबिल इन्क्वायरी दिसत आहेत तर त्याचा अर्थ काय होतो की आपण ऑलरेडी फाईल जी आहे, म्हणजे आपल्याकडे फाईल येण्याअगोदर दुसऱ्या एखाद्या बँकेकडे ती लॉग इन झालेली आहे व तिथे रिजेक्ट झाली. तर याचा इम्पॅक्ट जो आहे तो ओव्हरऑल निगेटिव्ह अशा प्रकारचा मानला जातो. त्यानंतर आहे चेकिंग ओव्हरड्यू DPDs, NPA आणि RBI रिपोर्टेड लोन्स. तर सिबिल रिपोर्ट जर आपण डिटेलमध्ये चेक केलं तर प्रत्येक जे कुठल्या प्रकारचं लोन आपण घेतले तर त्याचे तिथे डिटेल्स दिले जातात. प्रत्येक EMI जो कुठला आपण पे केला आहे तर तो आपण वेळेवर भरला आहे की नाही. त्यानंतर जर वेळेवर भरला नाही तर त्यामध्ये किती दिवसांचा उशीर झाला आहे याचे डिटेल्स तिथे दिलेले असतात. त्या व्यतिरिक्त जर एखाद्या लोनमध्ये आपण काही EMI वगळलेले आहेत किंवा त्याच्यामध्ये सेटलमेंट झाली तर त्याचेसुद्धा तिथे रिपोर्टिंग असते व ओव्हरड्यूमध्ये अमाऊंट दिलेली असते. त्या व्यतिरिक्त RBI काही स्पेशल प्रकारचे अकाउंट्स जे आहेत ते पब्लिश करतात, त्याला आपण पर्टिक्युलरली SMA म्हणतो. तर SMAसुद्धा सिबिल रिपोर्टमध्ये रिपोर्ट केलेले जातात. तर ही पूर्ण माहिती जी आहे ती आपल्याला सिबिल रिपोर्टमध्ये भेटते. त्या व्यतिरिक्त आपण पुढे जाऊयात की कर्जाची पात्रता म्हणजे एलिजिबिलिटी टेस्ट. तर एलिजिबिलिटी टेस्ट जी आहे पहिल्यांदा फायनान्शियली केली जाते. ठीक आहे. याचे उदाहरण जर द्यायचे म्हणते सोप्या भाषेमध्ये द्यायचे म्हटले तर आपण असं गृहीत धरूया की एखाद्या व्यक्तीची मंथली इन्कम जी आहे ती 50,000 आहे व प्रपोज लोन जो आहे त्याचा EMI जातो आहे 55,000पर्यंत. तर तुम्ही स्वतःच सांगा हे चुकीचे आहे की बरोबर आहे. तर ही एलिजिबिलिटी टेस्ट करताना बेसिकली आयडिया हीच असते की इन्कमपेक्षा EMI हा जास्त नसला पाहिजे. ठीक आहे. तर यामध्ये अजून डिटेलमध्ये जाताना आपण बघूयात की बिझनेसच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने मेनली आपण बघणार आहोत की ते टर्नओव्हर पहिल्यांदा ते क्रॉस चेक करतात. क्रॉस चेक कशामधून करतात तर आपले बँक स्टेटमेंट जे आहेत ते मागील एका वर्षाचे बँक स्टेटमेंट आपण चेक करतो ते प्रिव्हियस फायनान्शियल इयरच्या ऑडिटेड फायनान्शियलची. जर टर्नओव्हर कमी असेल तर त्याचे रिझन्स मागितले जाते आणि जर जास्त असेल तर इट इज वेल अँड गुड. त्यानंतर बँक स्टेटमेंट व्यतिरिक्त जर बँक स्टेटमेंट कमी असेल आणि टर्नओव्हर जास्त असेल असं त्यांचं म्हणणं असेल तर ते GST रिटर्नद्वारे चेक केले जाते किंवा तो मंथली ते सेल आणि परचेसच्या फिगर सर्टिफाय करून घेतात, त्याद्वारे ते क्रॉस चेक केले जाते. त्यानंतर GP आणि NP रेशो. GP आणि NP म्हणजे काय, ग्रॉस प्रॉफिट आणि नेट प्रॉफिट रेशो हा मागच्या 2 किंवा 3 वर्षांचा तो अनालाइज केला जातो. जर त्यामध्ये जास्त व्हॅरिएशन असेल तर त्याबद्दल एक्सप्लेनेशन मागितले जाते आणि एक्सप्लेनेशन जर जस्टिफायबल असेल तर नो प्रॉब्लेम प्रोसेस केली जाते. त्यानंतर रेशो अनालिसिस असतात बँकेकडे काही, ज्यामध्ये मेजरली आहे DSCR, डेप्ट इक्विटी, करंट रेशो आणि फॉयर रेशो. हे रेशोज बेसिकली कॅल्क्युलेट करतात ते आपली इन्कम एलिजिबिलिटी, आपल्याकडे लोन घेण्याची कॅपॅसिटी किती आहे व आपला पद किती आहे इन शॉर्ट. हे बेसिकली त्यामध्ये कॅल्क्युलेट केले जातं. याबद्दल आपण बोलू तेवढं कमीच आहे. आय विल डेफिनेटली ट्राय टू कवर इन द नेक्स्ट व्हिडिओ अबाउट इट. देन दुसरी एलिजिबिलिटी टेस्ट आहे ती आहे सिक्युरिटी कव्हरेज. सिक्युरिटी म्हणजे काय तर आपण दिले झालेले तारणाचं व्हॅल्युएशन बेसिकली तिथे केले जातं. तर तारण म्हणजेच काय तर एखादी प्रॉपर्टी आहे जी आपण गहाण ठेवतो. तर तारणामध्ये काही बेसिक प्रकार आहेत, रेसिडेन्शियल असेल, कमर्शियल असेल, इंडस्ट्रियल किंवा अदर लिक्विड असेल. तर याचं बँकेकडे काही क्रायटेरिया असतात त्यांच्या व्हॅल्युएशनसाठी.
तर मी इथे काय मेन्शन केलं आहे, रेसिडेन्शियल किंवा कमर्शियल प्रॉपर्टीची जी काही फेअर मार्केट व्हॅल्यू असेल त्याच्या ते बेसिक 50 to 100% कन्सिडर करतात. इंडस्ट्रियल प्रॉपर्टी असेल तर त्याच्या 50% मार्केट व्हॅल्यूज कन्सिडर करतात. लँड जर असेल तर बऱ्याचशा बँक किंवा NBFCजमध्ये लँडचं व्हॅल्युएशन कन्सिडर करत नाही ॲज अ कोलॅटरल. आणि जर केली जरी इतर बँकांमध्ये तर ती 50%पर्यंतच असते. त्यानंतर लिक्विड असेटमध्ये जर कन्सिडर करायचं म्हटलं तर फिक्स डिपॉझिट असो किंवा LIC असो, तर याची व्हॅल्युएशन जी आहे ती 100% कन्सिडर केली जाते. तर इथे मी आपल्याला एक उदाहरण देऊ इच्छितो की एखादं लोन प्रपोजल आहे जिथे ते 1 कोटीची मागणी करत आहे व त्याची प्रॉपर्टी आहे, प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन जात आहे 70 लाखापर्यंत. तर तिथे दोन्ही क्रायटेरिया मीट होत नाही आहेत. ठीक आहे, फायनान्शियल एलिजिबिलिटी आपली जाते 1 कोटीपर्यंत, परंतु सिक्युरिटीची व्हॅल्यू जी आहे ती 70 लॅक्स आहे. तर तिथे लोन अमाऊंट रिस्ट्रिक्ट होते 70 लॅक्सपर्यंत जर ती रेसिडेन्शियल किंवा कमर्शियल प्रॉपर्टी असेल, म्हणजे आपण त्याचं 100% व्हॅल्युएशन कन्सिडर करू. आणि जर इंडस्ट्रियल असेल तर 1 कोटीच्या लोनसाठी सिक्युरिटी इंडस्ट्रियल प्रॉपर्टीचे व्हॅल्युएशन पाहिजे 2 कोटी. ठीक आहे, या प्रकारे आपण हे समजून घेऊया. त्यानंतर पुढे आपण बघणार आहोत कर्ज रक्कम आणि व्याजदर. तर एलिजिबिलिटी टेस्ट झाल्यानंतर जी काही लोन अमाऊंट फायनल फिक्स होते तर त्यामध्ये आपण काही मी एक्सप्लेनेशन देण्याचा प्रयत्न करतो. लोन अमाऊंट फिक्स झाल्यानंतर ती आपल्याला इन्क्रीज करण्यासाठी आपल्यामध्ये काही कॅपॅसिटी असते. तर ही बेसिकली डिपेंडंट असते आपली स्ट्रेंथ म्हणजेच काय, तर वरील जे काही कंडिशन्स मी आपल्या मेन्शन केल्या आहेत, आपले सिबिल, आपले नेट प्रॉफिट रेशो, आपला टर्नओव्हर, तर या बेसिसवर जर आपण मेट होत असो, ठीक आहे, तर तिथे आपल्याला एक स्कोप भेटतो की बाबा आमचं ऑलरेडी टर्नओव्हर इतका चांगला आहे, नेट प्रॉफिट इतका चांगला आहे, बिझनेस एवढा चांगला आहे, तर त्या बेसिसवर आम्हाला थोडीशी तुम्ही लोन अमाऊंट वाढवून द्या. ठीक आहे, तर तिथे एक व्हॉट वी कॅन से एज अ बार्गेनिंग पॉईंट आपल्याला भेटतो की बाबा लोन अमाऊंट आम्हाला तुम्ही वाढवून द्या म्हणून. त्यानंतर रेट ऑफ इंटरेस्ट म्हणजेच काय, तर व्याजदर हा बेसिकली त्यांचा जो काही बेस रेट असेल त्या प्लस मार्जिन त्यांची जी काही असेल त्याद्वारे त्यांची फिक्स केली जाते. तर इथे सुद्धा आपण बार्गेनिंग करू शकतो. इनिशियली जो आहे तो सेल्स पर्सन जो कोणी तुम्हाला लोनसाठी ऑफर करतो तो तुम्हाला कमीच रेट ऑफ इंटरेस्ट सांगत असतो, पण ॲक्च्युअलमध्ये जो रेट असतो तो वेगळाच असतो. तर तिथे आपल्याला बार्गेनिंग पॉईंट हा भेटू शकतो की मी आता जे स्ट्रेंथ सांगितले तुम्हाला की बिझनेस असा आहे, आपलं ट्रॅक क्लिअर आहे, मार्केट रेफरन्सेस चांगले आहे, तर याद्वारे आपल्याला रेट ऑफ इंटरेस्टसुद्धा कमी करून मिळू शकतो. त्यानंतर आजच्या डेटला सर्वात जास्त ट्रेंडिंग आहे लोन केसेसमध्ये ते म्हणजे इन्शुरन्स. तर इन्शुरन्स हे बऱ्याचशा कॅश क्रेडिट फॅसिलिटीजमध्ये स्टॉक किंवा मशिनरीचे इन्शुरन्स करून घेण्यासाठी मॅन्डेटरीली दिलेले जाते. सँक्शन लेटरमध्ये म्हणा नाही तर इम्पल्सिव्हली म्हणा. त्या व्यतिरिक्त आपण जर म्हणायचं हाऊसिंग लोनच्या केसेसमध्ये बऱ्याचदा लोन मॅनेजर जो आहे तो लाईफ इन्शुरन्स करून घ्यायला होतो. तर IRDAच्या रूलनुसार लाईफ इन्शुरन्स हे कुठलीही संस्था मॅन्डेटरी करू शकत नाही. त्या व्यतिरिक्त त्यावर आपण लिगल ॲक्शन्ससुद्धा घेऊ शकतो. ठीक आहे, तर अशा प्रकारे मी आपल्याला एक्झॅक्ट लोन प्रोसेस काय असते सँक्शनिंगची ती इथे समजवण्याचा प्रयत्न करतो आहे. असं झाल्यानंतर यानंतर एक सँक्शन लेटर जनरेट होतं त्याच्यामध्ये आपले ब्रीफ टर्म्स अँड कंडिशन्स मेन्शन केले जातात, माझं असं मत आहे की प्रत्येक बॉरोवर जो कुठला लोन घेणार आहे त्याने त्या डिटेल लोन टर्म्स अँड कंडिशन्स ज्या आहेत त्या चेक केल्या पाहिजेत व एखादी कंडिशन जर आपल्याला अनजस्टिफायबल वाटत असेल तर त्यावर ऑब्जेक्शन आपण मेन्शन करू शकतो. बँकवाल्यांनासुद्धा त्यावर एक्सप्लेनेशन तर द्यावंच लागणार आहे. ठीक आहे, अल्टिमेटली इट्स अ कॉन्ट्रॅक्ट विच हॅज टू बी अग्रीड इन बिटवीन 2 पर्सन्स. ओके, यामध्ये अजून ॲड काही करायचं म्हटलं तर हेच की गव्हर्नमेंटचे जे काही नवीन स्कीम येणार आहेत तर त्या विदाऊट कोलॅटरल असतात. तर तिथे आपल्याला ज्या बेसिक आयडिया आहे बिझनेसच्या तर तिथे आपल्याला ते चांगल्या प्रकारे एक्सप्लेन करता आलं पाहिजे. ठीक आहे, दॅट्स ऑल. एवढं बोलून मी हेच सांगू इच्छितो की आपण पेशन्सफुली माझा जो व्हिडिओ बघितला आहे त्यासाठी खूप खूप आभार. व हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट नक्कीच करा. धन्यवाद.